अर्थात देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भातली, राज्यातल्या नव्या सरकारच्या संदर्भातली, कारण आजपासून महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा देवेंद्र पर्व सुरू होतोय। फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होत आहेत। देवेंद्र पर्व 3.0 हे आजपासून सुरू होतंय। आज देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार हे तिघेच शपथ घेणार असल्याची माहिती आहे। मुंबईतील आझाद मैदानावर दिमाखदार शपथविधी सोहळा पार पडणार आहे। संध्याकाळी 5:30 वाजता दिग्गजांच्या उपस्थितीमध्ये शपथविधी सोहळा पार पडेल, तर पंतप्रधान मोदींसह दिग्गजांची या शपथविधीला उपस्थिती असणार आहे। नाही, आज तर तिघांचा शपथविधी होईल हे तर जवळजवळ कन्फर्म झालेलं आहे। 2 उपमुख्यमंत्री आणि 1 मुख्यमंत्र्यांचा शपथविधी आज होईल आणि पुढच्या 2 दिवसामध्ये 7 आणि 8 तारखेला सगळ्या आमदारांचा विधान भवनामध्ये जो शपथविधी जो आमदार झाल्यानंतर करायचा असतो त्याची एक तयारी, त्याच्यानंतर मग संध्याकाळी कॅबिनेट झाल्यानंतर पुढे अध्यक्षाची निवड कशी असेल, राज्यपालांचं अभिभाषण कशी असेल आणि मग पुढच्या अधिवेशनाची तयारी काय या बाबतीमध्ये साधारण दादांनी चर्चा केली। देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होत आहेत आणि त्या संदर्भात अनिल पाटील यांनी दिलेली ही प्रतिक्रिया। आज तिघांचा शपथविधी होईल हे जवळपास निश्चित झालेलं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। तिघ अर्थात देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यास तयार झालेले आहेत। देवेंद्र फडणवीसांना त्यांना समजवण्यात यश आल्याचं समजतंय, तर अजित पवार हे सुद्धा उपमुख्यमंत्री पदाची 6व्यांदा शपथ घेत आहेत। आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया। निखिल, खरं तर तुम्ही आझाद मैदानाच्या त्या सगळ्या परिसरात सकाळपासून आहात। सकाळपासून नेमकं काय घडतंय? कार्यकर्ते यायला सुरुवात झाली का? उत्साह पाहायला मिळतोय का परिसरामध्ये? विक्रांत, काल रात्रीच ही संपूर्णपणे तयारी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि आज सकाळपासून इतर ज्या अंतर्गत ज्या संपूर्णपणे व्यवस्था आहे त्याचं पाहणी आहे ते आता करण्यात येते। त्याच्यानंतर जर पाहायचं झालं तर अजूनपर्यंत मैदानामध्ये कोणाला सोडण्यात आलेलं नाहीये। 12 वाजताची वेळ आहे ती कार्यकर्त्यांना दिलेली आहे। त्याच्यानंतर पुढे कार्यकर्ते येतील, परंतु संपूर्णपणे परिसर पाहिला तर परिसरामध्ये ही जी आपल्याला जी दृश्य आहे ते दिसत आहेत। अत्यंत आझाद मैदानाच्या बाजूचा परिसर आहे ते पूर्णपणे भगवामय झालेला आहे आणि याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी असेल, झेंडे असतील ते आझाद मैदानाच्या बाहेर लावल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। तर आज सकाळपासूनच जी जय्यत तयारी आहे ती करण्यात आलेली असून पूर्ण व्यवस्था आहे ती झालेली आहे आणि फक्त आता जी वाट पाहतायत ते म्हणजे संध्याकाळी 5:30 वाजण्याची आणि मुख्यमंत्री आहेत ते या ठिकाणी शपथविधी सोहळा पूर्ण होण्याचा। बरं, एकंदरीत पाहायचं झालं तर त्या सगळ्या परिसरामध्ये झेंडे लावण्यात आलेले आहेत, बॅनरबाजी करण्यात आलेली आहे, मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन सुद्धा केलं जाणार आहे आणि हा दिमाखदार शपथविधी सोहळा हा पार पडणार आहे। धन्यवाद निखिल, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान या शपथविधी सोहळ्यासाठी नेमके कोणकोणते नेते उपस्थित राहणार आहेत, कोणाकोणाला आमंत्रण दिले आपण पाहूया। सर्वात आधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा उपस्थित असतील। केंद्रीय गृहमंत्री, भाजपचं शीर्षस्थ नेतृत्व अमित शहा उपस्थित असतील। जे.पी. नड्डा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि ज्यांनी बटेंगे तो कटेंगेचा नारा दिला होता महाराष्ट्रामध्ये ते योगी आदित्यनाथ, नितीश कुमार हे बिहारचे मुख्यमंत्री उपस्थित असतील। चंद्राबाबू नायडू आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, जे हे दोघेही केंद्रामध्ये सत्तेमध्ये सहभागी आहेत, भागीदार आहेत। प्रेमा खांडू मुख्यमंत्री अरुणाचल प्रदेश, विष्णुदेव साय मुख्यमंत्री छत्तीसगड, भूपेंद्र पटेल गुजरातचे मुख्यमंत्री, नायब सिंग सैनी हरियाणाचे मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री सुद्धा आजच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित असणार आहेत। देशभरातील विविध राज्याचे मुख्यमंत्री जे भाजपचे आहेत किंवा मग भाजप शासित जिथे भाजप सत्तेमध्ये सहभागी आहे असे बरेच नेते, देशभरातील बऱ्याच राज्यांचे मुख्यमंत्री हे या आजच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित असणार आहेत। आपण ही यादी पाहिली, नेमके कोणकोणते नेते हे उपस्थित होते, तर तिसऱ्यांदा शपथ घेणाऱ्या फडणवीसांच्या राजकीय कारकिर्दीवर सुद्धा आपण एक नजर टाकूया। 22 जुलै 1970 रोजी देवेंद्र फडणवीस यांचा जन्म झाला। LLB नागपूर विद्यापीठातून त्यांनी LLBचं शिक्षण घेतलं। त्यांची शैक्षणिक पात्रता आपण पाहतोय, त्यांचं शिक्षण काय झालेलं आहे। व्यवसाय व्यवस्थापनात पदवी अर्थात MBA, प्रकल्प व्यवस्थापनाच्या पद्धती आणि तंत्रांमध्ये सुद्धा त्यांनी अभ्यास केलेला आहे। 1992 ते 1997 आणि 1997 ते 2001 या कालावधीत ते नगरसेवक होते। 97 ते 2001 या काळात ते नागपूर शहर आणि परिषदेत महापौर होते। 1999 पासून सलग 6 वेळा देवेंद्र फडणवीस हे आमदार आहेत।
2014 ते 19 या काळात मुख्यमंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहिलाय. 19 ते 22 या काळात विरोधी पक्षनेते होते, महाराष्ट्र राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते. 2022 ते 24 या काळामध्ये ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते. तर 2019 मध्ये त्यांनी एकदा 72 तासासाठी मुख्यमंत्री पद सुद्धा भूषवलेलं आहे. विधानसभेत महायुतीच्या विजयाचे शिल्पकार म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिलं जातं. अर्थात भाजपचं नेतृत्व तेच करत होते, महायुतीचं नेतृत्व सुद्धा तेच करत होते. महाराष्ट्राच्या विकासाचं विजन असलेले नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिलं जातं. जनाधार असलेला लोकनेता, उत्कृष्ट प्रशासक म्हणून त्यांची ओळख आहे. प्रदेश भाजपमधील निर्विवाद नेतृत्व हे देवेंद्र फडणवीस आजच्या घडीला आहेत. निष्कलंक प्रतिमा असलेले नेते. आजवर कोणतेही आरोप भ्रष्टाचाराचे असतील किंवा इतर कोणतेही आरोप हे स्वतः देवेंद्र फडणवीसांवर झालेले नाहीत, त्यामुळे ते निष्कलंक आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विश्वासातील नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं.